हे बघा मस्त अशी देवपूजा. आज आमच्या चाऊने देवपूजा केली आहे. चाऊ रांगोळी का नाही काढली ग? विसरली? अशी कशी विसरली बाळा तू? तुला मी सांगितले होते ना, मला म्हणले काढते. गंध लावायचे नादात विसरली. बर ठीक आहे. काल ना इडलीसाठी मी पीठ भिजू घातलं होतं. हे बघा कसं मस्त एकच नंबर असलं पीठ झालंय. हे बघा ह्याच्यात काय घातलं नाही, सोडा नाही, मीठ नाही, इनो नाही, काय नाही घातलं. अगदी एकच नंबर आपलं बॅटर तयार झाले. काय सुद्धा केलं नाही याला. फक्त आपली उडदाची डाळ आणि तांदूळ आहे. वडे करा, इडली करा, आप्पे करा, डोसा करा, काही पण करा, एकच नंबर झाले. परफेक्ट बॅटर आपलं. तुम्हाला जितकं पाहिजे तितकं त्या प्रमाणात तुम्ही मीठ टाकून घेऊ शकता. बघा मी असं एवढं मीठ टाकते. आणि तुमच्या माणसाच्या अंदाजानं तुम्ही बॅटर घ्या. मी आता आमच्या घरी 4 माणसं आहे, 4 माणसाच्या अंदाजानं मी घेतलं आहे. ह्याला मिक्स करूया. ह्याच्यात काहीच नाही घातलं. बघू शकता तुम्ही मस्त आपलं एकच नंबराचं बॅटर झालं आहे. परफेक्ट. असं ब्रशने मी तेल लावून घेते ह्याला. हे बघा असं बॅटर टाकायचं. मी असं ह्या पद्धतीने टाकते. जास्त नाही टाकायचं. जास्त टाकलं ना कसं आपली इडली फुगते आहे. फुगल्यामुळं मग बाहेर येते ते आपल्याला काढायला थोडं अवघड वाटतं. याचं ह्या पद्धतीने मी बॅटर घातलं आहे. बघू शकता तुम्ही. असं घालायचं. असं ह्याच पद्धतीने मी घालून घेते. त्या पद्धतीने असं एकदम भांडं लावून घेतलं. त्याच्यावरती काहीतरी वज्ज ठेवून घेऊया. हे बघा हे मी खोबरं घेतलं आहे. सुकं खोबरं आहे माझं. तुमच्याकडे ओलं असलं तर तुम्ही घेऊ शकता. आणि मिरच्या घेतले 4. तुम्ही कमी जास्ती करू शकता मिरच्या. आणि आल्याचा तुकडा पण टाकला ह्याच्यातच. हे बघा बघू शकता. आणि लसूण. ही ताजी फ्रेश आपली कोथिंबीर आहे. आणि ही फुटाण्याची डाळ आहे. आणि आपले शेंगदाणे. हे चवीपुरतं मीठ टाकते मी. आणि ही साखर टाकते. तुम्हाला साखर आवडत असेल तर टाकलं चालतं, नाही टाकलं चालतं, असं काही नाही. आता सगळे हे एकत्र करून मी वाटून घेते. मिक्सरला बारीक करून घेते. ह्याच्यात पाणी टाकते मी थोडं. हे बघा कारण की सगळं वाळलेली चीज आहे ती वाटलं जात नाही म्हणून मी थोडंसं पाणी टाकून घेते. तुम्ही ओलं खोबरं असेल तर पाणी टाकायची गरज नाही. तसं केलं तरी चालतंय. हे बघा मस्त असं बॅटर झालंय. आता आपण फोडणीची तयारी करून फोडणी देऊया. मेथीचे ही मोहरी आहे. ही मेथीची दाणे. ही उडदाची डाळ. आणि कढीपाला आहे.
आणि वाळल्या 2 मिरची आहेत. हे बघा असं ह्या पद्धतीने असं झालं. असं चुरवून वाजलं तर आपली फोडणी बसली समजायचं आपण. मस्त सेडली झाली आपली, एकच नंबर आहे. सगळे असंच ह्या पद्धतीने काढून घेते. हे बघा, बघू शकता तुम्ही, मस्त असे झाले सुटसुटीत. हे बघा, मस्त असं आपली इडली पांढरी शिपट झाल्या, मऊ लुसलुसीत, एकच नंबर आहे. हे खोबऱ्याची चटणी, सांबार, हे बघा बघू शकता तुम्ही, मस्त असं कापसासारखी इडली झाल्या, मऊ अशी. हे बघा, मऊ असं लुसलुसीत एकच नंबर आपली इडली झाली आहे. जेवण करून पांढरी शिपट इडली झाली आहे. खोबऱ्याची चटणी, सांबार, इडली केले मी आज सकाळच्या नाश्त्यासाठी. मग नाश्ता झाला लगेच. कसं आहे, ऊन होते म्हणून डीमार्टला गेले होते. मग डीमार्टला जाऊन हे थोडंसं सामान नव्हतं, थोडंसं सामान घेऊन आले. हे पोरांसाठी बिस्किटं घेऊन आले ते. हे मारीचे बिस्किट खाले ते पोरं म्हणून मारीचे बिस्किट घेऊन आले. आणि वेगवेगळ्या प्रकारचे हे 2 धूप घेऊन आले देवासाठी. देवाला धूप लागते म्हणून देवासाठी धूप घेऊन आले मी वेगवेगळ्या प्रकारचे. आणि हे काय, हे आपलं चिप्स टाईपचेच आहेत ते, तसले तांदळाचे पापड आहेत ते एक घेऊन आले. आणि पावडरचा डब्बा नव्हता, पावडरचा डब्बा पण आणले. लहान मुलं आवडीनं खातात हे मारीचे बिस्किट आमच्या घरी, त्याच्यासाठी आवडीनं खायचे म्हणलं, चला म्हणलं घेऊन यावं म्हणून. मग हे बघा, वाडा कोलमचे तांदूळ आणले. एवढे आहे ते इंद्रायणी तांदूळ होती, पण तरी कसं इंद्रायणी तांदूळ थोडासा भात चिकट होतं. मग पोरं चिकट भात खायला थोडंसं नाक मुरडते, म्हणून मी ते कोलमचा तांदूळ थोडासा घेऊन आले आणि साखर घेऊन आले. हे बघा बघू शकता. आणि पावडरचा डब्बा पण होता, पण चला म्हणलं गेले सहज आणावं. मग तेलाची बाटली एक घेऊन आले. देवाला कसं तिळाच्या तेलाचं दिवाला होते ना मी, मग त्या तिळाच्या तेलाचा दिवा चांगला असतो देवाला, त्याच्यामुळं तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा असते म्हणून मग ते तेल पण घेऊन आले. आणि हे ज्वारी घेऊन आले 5 किलो. बाहेर कसं ज्वारी महाग भेटते, मग हे इकडं 47 रुपयाला किलो आहे, तर बाहेर 50 रुपयाला किलो आहे, त्याच्यामुळं 5 किलो ज्वारी पण घेऊन आले मी. बघू शकता. हे बघा, हे सगळं आजचा बाजार आहे माझा. एवढाच बाजार करून आले मी, जास्ती काय बाजार केलं नाही. चला तर मग भेटूया. आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की